कोणतीही निवडणूक म्हटले की घराणेशाही किंवा प्रस्थापित नेत्यांची मक्तेदारी असायची आणि बऱ्याच अंशी ते आजही आपल्यास अनुभवायला मिळत आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये केज मतदारसंघातील एक संयमी, शांत व सर्वसामान्य उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने पृथ्वीराज शिवाजीराव साठे हे आपले नशीब आजमावत आहेत। त्यांच्या अशाच एका प्रस्थापित व मातब्बर अशा मुंदडा कुटुंबाशी सामना होत आहे। त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच हा सामना मतदारांना अनुभवायला मिळत आहे। पृथ्वीराज साठे यांचा राजकीय प्रवास हा नगरसेवक पदापासून सुरू झाला आहे। त्यानंतर त्यांना नगराध्यक्ष पदाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। विमलताई मुंदडा यांच्या आकस्मिक निधनानंतर पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे यांना आमदार होण्याची संधी देखील प्राप्त झाली होती। त्या संधीचे सोने करत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात विकास कामे करून अल्पावधीतच नावलौकिक मिळवला होता। केलेल्या त्याच विकास कामांचे फलित म्हणून आज मतदारसंघातील प्रत्येक गावागावात पृथ्वीराज साठे यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून केज मतदारसंघातील सर्वसामान्य जनता लोकवर्गणी करून त्यांना मदत करत आहे। काहीही असो, यावेळेस सर्वसामान्य जनतेचा आमदार पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी तुतारीच वाजवायची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी यांनीही असंख्य महिलांना सोबत घेऊन केज, अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागात आपला प्रचार रॅली काढून घरोघरी जाऊन तुतारी फुकणारा माणूस या चिन्हावर आपले मत देऊन पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत। अंबाजोगाई शहराजवळच असलेल्या जोगाईवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई देशमुख, शिवसेना नेते श्री मदन परदेशी, कल्याण भिसे यांच्यासह असंख्य महिलांना सोबत घेऊन सौ साठेताईंनी प्रचार केला। त्यांच्या या प्रचाराला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांना तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी नम्र विनंती। गेली 5 वर्षांमध्ये महिला विद्यमान आमदार असून सुद्धा आम्ही त्यांना एकदाही भेटलेलं नाही। त्या सर्वसामान्यांच्या भेटीला कधी येत नाहीत। आम्ही त्यांना फक्त फेसबुक, व्हॉट्सअप आणि मल्टीमीडियावरतीच पाहतो। त्या कधी आमच्या प्रॉब्लेम ऐकण्यासाठी येत नाहीत। तसेच आपण छोटे छोटे प्रॉब्लेम्स पाहिल्या, रोड व्यवस्थित नाहीत, नाल्या व्यवस्थित नाहीयेत, हायजीन नाहीये, सगळीकडे कचरा आहे आणि त्यांनी आमच्या कधी प्रॉब्लेम ऐकून घेतलेले नाहीयेत। त्यांना फक्त आणि फक्त आम्ही फोटोवरतीच पाहतो की त्यांचा काय विकास आहे आणि जो काही विकासाचे प्रॉमिसेस त्यांनी दिलेले होते हे सगळे आणि सगळे फक्त मल्टीमीडियावरती आहे। प्रत्यक्षात तो एकही विकास आम्हाला पाहायला भेटलेला नाहीये। आपल्याला पृथ्वीराज साठे साहेबांना मतदान करून सर्वसामान्यांचा आवाज उंचवण्यासाठी साठे साहेबाला का मतदान करावं? कारण जे काही सध्याच्या सरकारमध्ये पाहिलेलं आहे आपण, जे काही समाधानकारक नाही। महिलांसाठी 1500 रुपये तुम्ही महिना दिलेले आहेत, पण त्यामागे महागाई इतकी वाढलेली आहे की त्यांचे 1500 रुपये आपल्याला काही परवडत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सध्या लोकशाही कमी आणि राजेशाही जास्त वाटत आहे। आणि जर आपल्याला ही राजेशाही राजवट संपवायची असेल तर आपल्याला पृथ्वीराज साठे साहेबांना जास्तीत जास्त मतदानाने निवडून देऊन ह्या शहराचा तसेच या देशाचा सुद्धा आपण विकास करू शकतो। केज विधानसभा मतदारसंघामध्ये आज आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही आज महिला भगिनी आज फिरत आहोत। तर आम्हाला जनतेचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि ही निवडणूक खरं तर नेत्यांपेक्षा जनतेने हातात घेतलेली आहे हे समजलंय। कारण त्यासाठी महागाई हा एक मुख्य प्रश्न आहे महिलांसाठी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी। त्यासाठी आम्ही जी आज बांधणी करतोय किंवा महिला भगिनी ज्या पुढे आलेल्या आहेत तर त्याचं कारण आहे की महागाई आणि महिलांवर होणारे अत्याचार याला रोखण्यासाठी आम्हाला विधानसभेमध्ये पृथ्वीराज साठे साहेब या व्यक्तीसारखा उमेदवार आम्हाला आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवायचा आहे। एवढं बोलते थांबते। चुनाव चालू है, हमको आज 25 साल हो गए, हमको कोई हमारे अंबाजोगाई का कोई विकास नहीं हुआ। अंबाजोगाई का कोई विकास नहीं हुआ। आज 25 साल से हम उनके साथ में रहे वाले हैं, सब कुछ करे वाले हैं और हमको साठे साहब को ज्यादा से ज्यादा मतदान देके उनको चुनाना है। हमको 1500 रुपए देके ये हाथ से दिए, ये हाथ से लिए, हमारे गैस सिलेंडर के पैसे बढ़ा दिए, तेल के पैसे बढ़ा दिए और बहुत चीजें है। लेडीज के लिए तो बहुत कुछ है।
कोई महिला की कोई सुरक्षा नहीं है, कोई लेडीज की सुरक्षा नहीं है, बच्चे कॉलेज को जाते हैं उनका कुछ नहीं है, हमारे रोड़ा नालिया इसका कोई काम नहीं है। एरडा रोड को जाके देखो, घाट के पास हमारा स्टीप 2 बार पलटी हुई, वहाँ पे कोई ने जाके दखल नहीं दिया, कोई ने देखा नहीं। हमको इसलिए साटे साहब को मतदान देके उनको विधानसभा में भेजना है और हमारे जो कुछ मान्य है हमको साटे साहब के जरिए से करा के लेना है। बस इतना बोल के मैं 2 से हमें इस निवडणूक में साटे साहब को ज्यादा से ज्यादा वोटों से लाना है, जिता कर लाना है। और हमें ये सरकार, पुरानी वाली सरकार हमें नहीं चाहिए, जो हमारे बच्चों की सुरक्षा नहीं कर सकती, जो महंगाई बढ़ाती है और जो हर जो 1500 का लालच देकर जो औरतों को बाहर निकाल रही है, उसका विरोध हम करते हैं। और हमको ज्यादा से ज्यादा वोटों से जिताकर साटे साहेब को लाना है। रोटा व पिण्याचे पाणी याच्यासाठी लगेच काळजी घेण्यात 15 दिवसांना येते। आमच्याहून जास्त कुणालाच माहीत नसेल कशी असती परिस्थिती पाण्याची। यावर 20 तारखेला तुतारीला मतदान करा। मदन परदेशी साहेब, आपण शिवसेनेचे केज विधानसभा मतदारसंघाचे गटनेते आहात व जोगाईवाडीचे नेते आहात। आपल्या मतदारसंघात प्रचार करत असताना आपण सर्वांचं गाठीभेटी घेतलात, सर्वांना मतदान करण्याचं आवाहन करतात, काय वाटते आपणास? आज या ठिकाणी मिल्लत नगर, छत्रपती नगर, सिराज नगर या भागात आमची आज प्रचार फेरी रॅली झाली। पण या रॅलीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून या जोगाईवाडी ग्रामपंचायत इथल्या आमदारांच्या ताब्यात आहे। या ठिकाणचे सरपंच, उपसरपंचांनी या ठिकाणी इतका भ्रष्टाचार केलेला आहे की या ठिकाणी नाल्या नाही, रस्ते नाही, सांडपाण्याचा नीट निचरा नाही आणि घाणीचं इतकं साम्राज्य झालं की लोक आम्ही गेले की आम्हालाच बोलतात। आम्ही म्हणतो आम्ही सत्तेत नाही, यांची केंद्रात सत्ता आहे, राज्यात आहे, ग्रामपंचायतमध्ये आमच्याकडे घंटागाडी येत नाही। ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले, लोकाला साथीचे आजार व्हायला लागलेत, याचं उच्चाटन करायचं आम्हाला असं म्हणून लोक आम्हाला सांगतात की आम्ही यावेळेस महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत, जेणेकरून हा भस्मासुरासारखी महागाई इतकी वाढलेली आहे त्याला कुठंतरी आम्हाला मूठमाती द्यायची। ही चांगली गोष्ट आहे। आता 20 तारखेला माणूसधारी तुतारीला आम्ही मतदान करणार होते असं आम्हाला लोकच बोलायला लागले। याच्यामुळे असा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला दिसून आलेला आहे। आपण पाहतो की प्रत्येक वेळेस इलेक्शन हे विकासाच्या नावावर होतं, परंतु यावेळेचं इलेक्शन हे विकासाच्या ह्याच्यावर न होता आपल्याला या शहरामध्ये किंवा या केज मतदारसंघामध्ये भीक नको पण पुत्रावर अशी म्हणण्याची पाळी यायला लागली। कारण ज्या वेळेस सर्वसामान्य माणसं काही काम मागण्यासाठी किंवा काही विनंती करण्यासाठी किंवा काही जे काही गावावर किंवा परिसरावर संकट आले ते सांगण्यासाठी ज्यावेळेस जातात, त्यावेळेस तिथले पदाधिकारी असतील, तिथले नेते असतील किंवा तिथले जे कोणी ज्येष्ठ स्वतःला ज्येष्ठ म्हणून घेतात ते लोकांना नाही त्या गोष्टी बोलून त्यांना म्हणजे त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून लावतात। आपण बघतो गोठ्यात साठवून तलावाचा प्रश्न असेल, वर्षानुवर्ष हा तलावाचा प्रश्न पेंडिंगमध्ये आहे, हे न करता इथल्या ज्येष्ठ मंडळींनी किंवा इथल्या आमदारपतींनी ते 200 कोटीचं टेंडर काढलं आणि पाईपलाईनचे फोटो टाकले। त्याची खरं म्हणत आवश्यकता नव्हती। आपल्या इथलं खरं म्हणत धरण उशाला आणि कोरड घासायला म्हणल्यासारखा धंदा झाला। आपली इथं जोगाईवाडी साठवून तलाव असेल, या ठिकाणी काळवटी आहे आणि आपल्याला या ठिकाणी हा जर झाला, बुठ्यात साठवून तलाव जर झाला, या ठिकाणच्या परिसरातल्या या लोकांची तहान भागण्याचं खरं म्हणतं मुख्य स्रोत हे झालं असतं। परंतु याच्याकडे लक्ष न देता मोठे मोठे टेंडर काढायचे आणि फक्त फ्लॅश करायचे, एवढीच फक्त यांची ही केली। यानंतर या ठिकाणाहून आमचं दैवत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणाहून रिंग रोडने आमदारांच्या दारातून, सासऱ्यांच्या दारातून एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 5 ते 6 वेळेस गेले, परंतु त्यांना एकदाही असं वाटलं नाही की मनोजदादांची विचारपूस करावी, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी। तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या कार्यकर्त्याचे असतील, तुमच्या पक्षातल्या भाजपच्या कार्यकर्ते असतील किंवा कुणी असतील, त्यांचे तुम्ही नाही त्या ठिकाणी जो तुम्ही वाढदिवस साजरे केले, तुम्ही केक कापले, मोठे मोठे सेलिब्रेशन केलं, परंतु दादाला तुम्हाला असं वाटलं नाही का की बाबा हा या समाजासाठी झगडतोय, या फक्त एका समाजासाठीच नाही तर धनगर समाजालाही आरक्षण मिळावं, मुस्लिम समाजालाही कुठेतरी त्यांना आरक्षण मिळावं, सर्वांनाच या ठिकाणी दलित, मुस्लिम, ओबीसी सर्व बांधवांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम हे मनोजदादा जरांगे पाटील करतात। परंतु इथल्या पुढाऱ्यांना, ज्येष्ठ पुढाऱ्यांना असं कधीच वाटलं नाही की त्यांची विचारपूस करावी किंवा त्यांना एखादा गुच्छ द्यावा।